मी डॉक्टर सायली पाटील, दुर्वांकूर आयुर्वेद पंचकर्म वंध्यत्व निवारण केंद्र कोल्हापूर शाखा प्रमुख आणि हार्टफुलनेस मेडिटेशन ट्रेनर आपल्या सगळ्यांचे अगदी हृदयापासून स्वागत करते. तर आज आपण जागतिक योग दिवस म्हणून आपण सगळे एकत्र आलेलो आहे आणि एकत्र येण्याचा उद्देश हा एकच आहे की योगा म्हणजे काय किंवा योगा खऱ्या अर्थानं काय आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहे. योगाचा उल्लेख हा खूप प्राचीन म्हणजे अतिशय पुरातन इतिहास त्याचा आहे. योगा ही आता ओरिजिनेट झालेली आयडिया किंवा कल्पना नसून ती अतिशय जुन्या काळातली आयडिया आहे. आणि ही नेमकी आयडिया काय आहे किंवा आपण जो समजतो योगा किंवा आपण आता जे करायला लागलो योगा तो खरंच योगा आहे काय, है ना? आपल्याला असं वाटतं की आतापर्यंत आपण आसनं करतोय, प्राणायाम करतोय आणि हा योगा आहे. किंवा काही वेळेला आपल्याला असं सांगितलं जातंय की योगा केल्यानं आपण फिट होणार आहे. बाबा आता तू तुझी तब्येत चांगली ठेवायची असेल तर तू योगा कर, असा आपल्याला वैद्यांकडून सल्ला येतो किंवा आपल्या जवळपास ज्यांनी योगा करतात त्यांच्याकडून सल्ला येतो. अर्थातच आसन करणे, प्राणायाम करणे हा योगाचा भाग आहे पण पूर्णतः याला आपण योगा म्हणू शकत नाही, है ना? कारण योगा ही एक संकल्पना कशी ओरिजिनेट झाली त्याच्यापासून आपण थोडस समजून घेऊया. कारण कुठलीही गोष्ट आपल्याला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याची नीड वाटणार नाही. जसं की एखादी गोष्ट आपली आजी किंवा आपले वडीलधारी लोक आपल्याला सांगत असतात त्यावेळेला आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन नसतं. पण त्याच गोष्टीचं ज्या वेळेला आपल्याला गरज किंवा त्याची जाणीव होते त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीला फार सिरियस घेतो आणि आपण मग ती गोष्ट करायला लागते. अरे नाही हे करणं फार गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपण आता करतो योगा तो म्हणजे खरंच योगा आहे का, ऍक्च्युअल जो योगा सांगितलाय तो काही वेगळा आहे आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो नाहीये, हे थोडंसं आज आपण चर्चा करणार आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकं योगा म्हणजे काय तर पहिल्यांदा हे समजून घेऊया की समजा आपण आता आसनं करतोय, प्राणायाम करतोय म्हणजे आपल्या दृष्टीनं आपण योगा करतोय. पण जर आपल्या मनामध्ये नैराश्य असेल, भीती असेल किंवा असं समजूया की कन्फ्युजन असेल, है ना, तर अशा मानसिक स्थितीमध्ये आपण कुठल्याही प्रकारे केलेलं आसन असेल, प्राणायाम असेल किंवा योगाचा कुठलाही एखादा भाग आपण करत असू तर तो कितपत आपल्याला फलदायी ठरेल हा पण मुद्दा आहे. कारण एक आसन करणं किंवा आसनं करणं किंवा प्राणायाम करणं हे करत जरी असलो तरी सुद्धा आपल्या मनामध्ये असलेली आपली आंतरिक अवस्था किंवा मानसिक स्थिती हे त्याचं प्रोडक्ट ठरवते. म्हणजे एखादी गोष्ट आपण नैराश्याच्या भावनेत, डिप्रेशनच्या भावनेत, भीतीमध्ये किंवा एन्झायटीमध्ये किंवा थकलेल्या आणि दमलेल्या मनाने जर करण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट परिपूर्ण होऊ शकेल का? अर्थातच नाही. तर याचा अर्थ काय आहे की ह्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला समजून घेतलं पाहिजे की योगाची खरी व्याख्या काय आहे आणि योगा खऱ्या अर्थानं कसा केला पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण हे समजून घेऊया की योगाचा उल्लेख हा ऋषी पतंजलींनी केलेला आहे, सगळ्या संतांनी केलाय, सगळ्या सायंटिस्टनी केलाय. म्हणजे जेवढे जगात ग्रेट लोक आहेत ह्या ग्रेट लोकांनी, थोर लोकांनी योग म्हणण्यापेक्षा त्याला आपण योग म्हणूया. तर ह्या योग शब्दाचा उल्लेख सगळीकडे केलेला आहे. तर हा योग शब्द या थोर लोकांनी वापरलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे योग बद्दल. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे हे अजूनही मला माझ्या आत, माझ्या हृदयात अजून रुजलेलं नाहीये आणि मला त्याचं महत्व अजून कळत नाहीये. आणि म्हणून आपल्याला अवेअरनेस करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आजचा आपण सेशन घेतलेला आहे की मला आता समजून घ्यायचंय खऱ्या अर्थानं की योग बाबा आता आपल्याला कळालंय की 21 जून म्हणजे योगा डे असतो. जनरली आपण काय करायलोय आता योगा डेचं सेलिब्रेशन करायला लागलोय, फक्त सेलिब्रेशन करण्यासाठी सगळं चाललेलं आहे. पण आता सेलिब्रेशन करण्याची वेळ नाही आहे, कारण आपल्याला आधी समजून घेण्याची आता गरज आहे की हा योगा डे आता जनरेट व्हायला याचा अर्थ योगाबद्दल माझ्या आतमध्ये जाणून घेणं गरजेचं आहे आणि ते माझ्या फायद्याचं आहे का वैयक्तिक.
जर ते माझ्या फायद्याचं असेल तर मला ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे आता सगळीकडे चाललेलं आहे, आपण बघतोय ते सगळं सेलिब्रेशन आहे. आता ह्या सेलिब्रेशनच्या पलीकडे जाऊन आपण योग म्हणजे काय नक्की ते समजून घेण्याचा आज प्रयत्न करूया. ठीक आहे, तर ऋषी पतंजलींनी योगची व्याख्या अशी केलेली आहे की आता हा योग जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे. हा परदेशात ही इंटरनॅशनल योगा डे म्हणूनच वापरला जातो, पण योगा किंवा योग हा शब्द संस्कृत शब्द आहे. ठीक आहे, तर ह्या योग शब्दाचं युज धातूपासून शब्द बनलेला आहे योग. ठीक आहे, तर युज ह्या शब्दाचा अर्थ आहे की एकरूप पावणे किंवा जॉईन होणे किंवा एकरूप पावणे. जॉईन होणे किंवा एकरूप पावणे म्हणजे युग. आता काय अशी गोष्ट आहे की जी एकरूप पावायला हवी, की जी एकरूप पावते किंवा एकरूप पावणं गरजेचं आहे, हे आता हळूहळू समजून घेऊया. आणि हा सेशन आपण फक्त स्वतःला समजून घेण्यासाठी की बाबा योग म्हणजे काय किंवा योग काय आपल्या जीवनामध्ये त्याचं महत्व काय आहे आणि योगाचं उद्देश काय आहे, योग असण्याचा उद्देश मुळात समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर युनियन पावणे किंवा एकरूप होणे किंवा जॉईन होणे म्हणजे योग युज्यती. आता एकरूप काय कुणाशी कुठली, तर एकरूप ही एक असं समजूया की योगा जसं की आपण आसन सगळ्यांना सांगतो आपण प्राणायाम करा हे करा, तोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की हा बाबा हे असं पद्मासन घालायचं असतंय, हा बाबा हे प्राणायाम असं करायचं असते. म्हणजे काय, आपण स्वतः अनुभव घेतो योगाच्या आसनांचा आणि मग आपल्याला कळते की हा बाबा पद्मासन घातल्यानं मला हा फायदा होतो. तसंच योग मुळात योग ही आयडिया ही जी व्याख्या किंवा ही जी गोष्ट आहे ही कुठली पुस्तकात समजून घेण्याची गोष्ट नव्हे, फिलॉसॉफी नव्हे किंवा कुठल्या धर्माशी निगडीत नव्हे, तर हा एक अनुभव आहे जो आपण स्वतः एक्सपिरियन्स करतो. आणि एक्सपिरियन्स केलेला अनुभव जेव्हा वाढत जातो हळूहळू तेव्हा योगाच्या स्थितीला येतो आपण. म्हणजे आपली आंतरिक अवस्था ही योग स्थितीमध्ये येते, म्हणजे एकरूपतेला येते, म्हणजे माझ्या मूळ अवस्थेत असणाऱ्या ईश्वरीय अवस्थेत एकरूप व्हायला मदत होते. थोडक्यात आता आपण स्टेप बाय स्टेप 3 गोष्टींमध्ये समजून घेऊया की नेमकं योगा म्हणजे काय. दुसरा मुद्दा आपण समजून घेणार आहे की योगा म्हणजे काय, मला आता कळालं. ठीक आहे, पण हे योगा म्हणजे काय ह्या स्थितीला पोहोचण्यासाठी माझ्या आतमध्ये कुठले अडथळे आहेत बाबा, की कुठल्या गोष्टीमुळे मी योगाच्या ऍक्च्युअल स्थितीपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण बघणार आहे की हे अडथळे आहेत, पण अडथळे काढण्यासाठी पण मला काहीतरी माध्यम मिळालं पाहिजे, म्हणून आपण त्या माध्यमाचा उपयोग करणार आहे किंवा आपण माध्यम वापरून बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेऊया सुरुवातीला की ऋषी पतंजलींनी ही व्याख्या सांगितलेली आहे की यज्जुती इति योगा म्हणजे एकरूप पावणे म्हणजे योगा. आता एकरूप काय पावते, तर आपल्या आतला सेल्फ स्वतः हा त्या ईश्वरीय ऊर्जेशी ज्या वेळेला आपण एकरूप पावतो त्याला योग असं म्हटलेलं आहे. म्हणजे बरेचसे योगी आपल्यामध्ये आहेत, आपण बघतो की ते ध्यान साधना करतात, बाहेर जातात, कितीतरी योगी आहेत आणि ते त्यांची साधना करून त्या योगाच्या स्थितीला पोहोचतात. म्हणजे योगा ही एक स्थिती आहे, आंतरिक स्थिती, जी स्थिती आपल्याला आपल्या आत चेतनेचा विस्तार झाल्यानंतर आपल्याला जाणवते किंवा अनुभवायला मिळते. आता ह्या स्थितीपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टीचा आपण आपल्या आतमध्ये अडथळा आहे हे थोडं समजून घेऊया. की जसं मी म्हंटल की आपल्या आतमध्ये समजा एखाद्या गोष्टीबद्दल नैराश्य असेल किंवा द्वेष असेल किंवा आपल्या अति लाईक्स किंवा ओव्हर लाईक्स ज्याला म्हणतात की आपल्याला एखादी गोष्ट खूपच आवडत असेल किंवा ते एखाद्या गोष्टीच्या मोहात असेल तर त्या गोष्टीचं परिपूर्ण आपल्याला मिळत नाही किंवा परिपूर्णता आपल्यामध्ये येत नाही, कारण तो आपल्या आतमध्ये अडथळा क्रिएट करतो. म्हणून आपल्याला ज्या काही ऋषी पतंजलीने आपल्याला जी काही सांगितलेलं आहे की योगा म्हणजे युनियन पावणे म्हणजे माझ्या आतला सेल्फ हा ईश्वरीय सेल्फ मध्ये एकरूप होणे, ह्याला आपण योगा असे म्हटलेले आहे.
तर आता बऱ्यापैकी आपण बघतोय की सगळं आपण करतोय, पण कुठेतरी आपली उन्नती थांबते किंवा आपल्या कामामध्ये कौशल्य येत नाही. हे की नाही, की आपण म्हणतो की अजून कसं कौशल्य आणलं पाहिजे, अजून कसं आपल्या कामामध्ये आपण कौशल्य आणू शकतोय. तर योगा करणं किंवा समजून घेणं हे का गरजेचं आहे, कारण आपल्या कामामध्ये कौशल्य आणण्यासाठी योग स्थिती आपल्या आतमध्ये निर्माण होणं हे गरजेचं आहे. आता का आहे ह्याचं थोडक्यात का आहे ह्याचं थोडक्यात उदाहरण सांगते की श्रीकृष्णाने भगवद्गीतेत योगाबद्दल एक व्याख्या सांगितलेली आहे की योग हा कर्मशु कौशल्यम. म्हणजे काय, की योग केल्याने आपल्या कामामध्ये कौशल्य निर्माण होणार आहे. म्हणजे योग केला म्हणजे काय, योगाच्या स्थितीमध्ये मी पोहोचले की मी जे काही काम करेन त्या कामामध्ये माझं कौशल्य निर्माण होणार. कुठलं काम आहे, बघणे आहे, पाहणे आहे, विचार करणं आहे, समजून घेणं आहे, व्यक्त होणं आहे. या सगळ्या कामामध्ये माझ्या कौशल्य निर्माण होण्यासाठी मला योग करणे किंवा योगाची स्थिती माझ्या आंतरिक आतमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. ठीक आहे. तर ह्या स्थितीला आपण कसं पोहोचायचं हे आपण नंतर बघू. पण पहिल्यांदा समजून घेऊया की योगा ही आपल्या आंतरिक अवस्था किंवा आपली आंतरिक स्थिती आहे. आणि ही स्थिती आपल्या आतमध्ये निर्माण झाल्यानंतर आपल्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत, म्हणजे जे काही नैराश्य आहे किंवा कौशल्य निर्माण करणं आहे किंवा परफेक्शन मिळवणं आहे, तर ह्या सगळ्यासाठी आपल्या आतमध्ये आपण स्वतःशी किंवा आपण स्वशी एकरूप होणे हे फार गरजेचे आहे. ठीक आहे. की जर आपलं मन किंवा आपलं माइंड हे अनियमित असेल, कुठेतरी भरकटलेलं असेल, कुठेतरी गोंधळलेलं असेल, तर या गोंधळलेल्या आणि भरकटलेल्या मनाने आपण केलेलं काम हे सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणून योगामध्ये सर्वात श्रेष्ठ हे राजयोगाला मानलेलं आहे. आणि राजयोगामध्ये राजा हे आपल्या मनाला मानलेलं आहे. म्हणून जर मनच आपल्या जीवनाचा राजा असेल आणि जर मनातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टीचा उगम होत असेल, तर मनाला नियंत्रित करणे, मनाला सुनियंत्रित करणे, मनाला एकशिस्तबद्ध करणे म्हणजेच आपल्या राजयोगानुसार आपण ध्यान करणे किंवा योगाच्या स्थितीपर्यंत पोहोचणे असा त्याचा अर्थ होतो. तर या स्थितीला पोहोचण्यासाठी पहिल्यांदा आपण समजून घेऊया की योग स्थितीला जाण्यासाठी किंवा योग स्थिती आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये जर एकरूपता येत असेल, जर कौशल्य निर्माण होत असेल, जर सक्सेसफुल होण्यासाठी, परफेक्शन माझ्या आतमध्ये येण्यासाठी मला योग ही स्थिती माझ्या आतमध्ये निर्माण करायची असेल, तर मला माझ्या प्रथम मनाच्या सुनियंत्रित मनाला करणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आपण जसं मी म्हंटल की चांगल्या गोष्टीचा उगम ही मनातूनच होतो आणि वाईट गोष्टीचा उगम ही मनातूनच होतो. म्हणून मनाला नियंत्रण करणे ही पहिली स्टेप राहते. आणि इथून आपण योग ह्या स्थितीपर्यंत जाणे हा प्रत्येक वेळी आलेला अनुभव, मनाला नियंत्रित झाल्यानंतर येणारा प्रत्येक वेळी येणारा अनुभव मला योगच्या स्थितीपर्यंत घेऊन जातो. आणि ह्या स्थितीमधून म्हणजे ह्या आंतरिक स्थितीमधून जेव्हा मी एखादी गोष्ट करते, बोलते, बघते, विचार करते किंवा व्यक्त होते, ही परफेक्टच होते. म्हणून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता असा थोडा विषय येतोय की आपल्या इनफर्टिलिटीमध्ये योग करणे का गरजेचं आहे किंवा योगा आपल्या आयुष्यात इनफर्टिलिटीमध्ये का गरजेचं आहे. तर इनफर्टिलिटी या शब्दामध्येच आहे की इन आणि फर्टिलिटी हे दोन शब्द एकत्र झालेले आहेत. आणि त्याच्यातून इन काढलं तर फर्टिलिटी म्हणजे जिथं गर्भ राहतो किंवा गर्भधारणा राहते. बरोबर आहे. म्हणजे गर्भधारणा राहण्यासाठी म्हणजे फर्टिलिटी होण्यासाठी त्या गर्भाशयात किंवा त्या मातेमध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये गुड फर्टिलिटी कंडिशन म्हणजे एखादं बाळ राहण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होणं फार गरजेचं असतं. हे जसं औषध उपचारानं होणं महत्वाचं असतं, त्याच्यापेक्षा जास्त तिच्या आंतरिक अवस्थेवर जास्त डिपेंड करत असतं की ती कुठल्या भावनेत आणि कुठल्या इमोशन्स किंवा फिलिंग्स मध्ये राहते, जगते आणि त्या फिलिंग्स त्या कॅरी करते दिवसभरात. जसे की आपण एखादी भावना असेल, एखादा राग असेल एखाद्या व्यक्तीबद्दल, तो सतत आपल्या आत आपण ठेवला असेल, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये होणारा डिसीज आहे ना. जसे की आपण स्वास्थ्याची व्याख्या म्हणतो की स्वास्थ्य
म्हणजे स्व अस्थिय म्हणजे जो स्वतःमध्ये स्थिरावलेला आहे त्याला आपण स्वास्थ्य म्हणतो. तर स्वतःमध्ये स्थिर राहणे म्हणजे काय, जो स्वतःशी एकरूप आहे, स्वतःशी कनेक्टेड आहे. तर अशा स्वरूपाने आपण स्वास्थ्याची व्याख्या करतो. आणि ज्या वेळेला स्वास्थ्यामध्ये नसतो त्यावेळेला आम्ही डिसीज फॉर्म मध्ये होतो. म्हणजेच काय, नॉट इन इज म्हणजे कुठल्या तरी दडपणाखाली किंवा कुठल्या तरी भावनेपोटी आपण कुठल्या तरी मनामध्ये गुरफटलेला असतो किंवा गुंता आपल्या मनामध्ये तयार असतो. आणि ह्या गुंतामुळं, ह्या सगळ्या आंतरिक बिघाडामुळं, अशुद्धीमुळं आपण शुद्धतेनं एखाद्या गोष्टीचा परिपूर्ण विचार करू शकत नाही आणि आपण व्यक्त होऊ शकत नाही आणि परफेक्शन मध्ये येऊ शकत नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला योगा मदत करतं. एखाद्या गोष्टीचा आपल्याला परिपूर्णता येण्यासाठी ज्या वेळेला आपण आपलं हृदय त्याच्यात घालतो त्यावेळेलाच ती गोष्ट परफेक्ट होते. म्हणजेच काय, की त्याच्याशी आपण एकरूप झालेलो असतो आणि हे एकरूप होणं म्हणजेच ऍक्च्युली योगा. पण ह्या एकरूपता कशी आपल्या आतमध्ये हृदयात आणली पाहिजे हे आपल्याला आधी समजलं पाहिजे, की मी माझ्या आत असलेल्या मन, चित्त, बुद्धी, अहंकार ह्या सगळ्याशी मी स्वतःशी जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत मी जगाशी कुठलीही गोष्ट व्यक्त करू शकत नाही किंवा माझ्या जीवनात आणि माझ्या कर्मात ती व्यक्त होऊ शकत नाही. म्हणूनच श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे, तो पुन्हा पुन्हा मी सांगते, की योग हा कर्मशु कौशल्यम म्हणजे काय, आमच्या जीवनात मध्ये जगण्यामध्ये कौशल्य निर्माण करायचं असेल तर आम्हाला योग करणे गरजेचं आहे. आता योग करताना येणारे अडथळे समजून घेऊया. की आता मला स्वतःशी एकरूप व्हायचंय आणि पहिल्यांदा माझ्या मनातला सगळा गोंधळ, अशुद्धी घालून टाकायचे आणि मला माझ्या मनामध्ये स्वतःशी एकरूप व्हायला शिकायचंय. म्हणजे मला योगाच्या स्थिती अनुभव करण्याचा प्रयत्न करायचा. पण हे करताना आपण ज्या वेळेला आपल्या मनाला एकरूप करण्याचा प्रयत्न करतो, शांत करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ते होतं का? बिलकुल होत नाही. कितीतरी विचार आपल्या आतमध्ये यायला लागतात, हे की नाही? कारण ह्या काय आहेत, विचार आहेत, कितीतरी आतमध्ये आपले विचार आहेत. ते काय आहेत, तर आपल्या आतमध्ये असलेल्या वृत्ती आपल्या आहेत त्या आपल्याला खेचतात आणि आपल्याला तेच तेच विचार करायला भाग पाडतात. आणि म्हणून आपण नव्याने एखाद्या गोष्टीचा विचार करू शकत नाही किंवा नव्यानं ती गोष्ट बघू शकत नाही आणि नव्यानं त्या गोष्टीमध्ये व्यक्त होऊ शकत नाही. कारण की आपल्या आतमध्ये त्याचा एक साचा तयार झालेला आहे. तो साचा आपल्याला खेचतो आणि म्हणतो की ही गोष्ट परत परत अशीच आहे आणि हे अशीच असायला पाहिजे. उदाहरणार्थ पूर्वग्रह. आपल्या आतमध्ये कितीतरी आपण एकमेकांबद्दल पूर्वग्रह करतो. जसं की कपल आहे तर एक कपल एकमेकांबद्दल जर पूर्वग्रह करत असेल तर आपण समजून घेऊया की आपल्या आतमध्ये जर आपल्या आंतरिक स्थितीमध्ये बिघाड असेल, आंतरिक स्थितीमध्ये अशुद्धी असेल, वारंवार आपण त्याच विचारांमध्ये राहत असू, वारंवार आपल्या आतमध्ये भीती असेल, नैराश्य असेल, तर ह्या गोष्टीतून आपण नव्याने तयार होऊ शकत नाही. आणि नव्याने तयार करण्याचं काम हे योगा करतं किंवा योगाची कंडिशन करतं. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की मला जर माझी ट्रीटमेंट लवकर व्हावी किंवा माझ्या ट्रीटमेंटला सहाय्य करायचं असेल तर मला रेसिप्रोकेट होणं गरजेचं आहे. म्हणजे मला त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि सपोर्ट हा वरून येत नसतो तर आपल्या आतून येत असतो, आपल्या हृदयातून येत असतो. मग ह्याला सपोर्ट करण्यासाठी हृदय खुलं होणं गरजेचं आहे. जर हृदयामध्ये नैराश्य असेल, दुःख असेल, सहनशीलता असेल, खूपच आपण राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, तर आपण कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करू शकणार नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला आपला आंतरिक जो रडार आहे किंवा आंतरिक स्थिती आहे ह्या स्थितीला आपल्याला पूर्ण क्लीन केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे, फ्लश केलं पाहिजे आणि नव्यानं पुन्हा आपल्याला स्वतःशी जोडून घेतलं पाहिजे. स्वतःशी म्हणजे माझ्या आत असलेल्या परमेश्वराशी, त्या ईश्वराशी मला जोडून घेतलं पाहिजे. आणि ह्या जोडलेल्या भावनेतून जेव्हा मी जीवन व्यक्त होते त्या स्थितीलाच म्हणतात योग हा कर्मशु कौशल्यम. म्हणजे मी माझ्याशी ट्यून आहे, माझ्याशी एकरूप आहे, म्हणून माझ्या जगण्यामध्ये परफेक्शन येत आहे, कौशल्य येत आहे. आणि हे कौशल्य मला पुढे सक्सेस मिळवण्यासाठी मदत करत आहे किंवा एक मनुष्यातलं परफेक्ट जीवन जगण्यासाठी मदत करत आहे.
म्हणूनच योगाची मूळ स्थिती प्राप्त करण्यासाठी त्याचा बेस आहे की आपल्या मनाला नियंत्रित करणे किंवा आपल्या मनाला एकसंत करणे, अशा स्थितीला आपल्या मनाला आणून ठेवणे की ज्याच्यावरती कुठलाही दबाव नाहीये, त्याच्यावरती प्रेशर नाहीये आणि त्याचा प्रवाह हा एकसंत आहे. उदाहरणार्थ एखाद्या पाटातून पाणी वाहत असेल तर त्या वाहणाऱ्या पाण्याला 3-4 फाटे फोडले तर त्या पाण्याची ऊर्जा कमी होते, ते पाणी 4-5 ठिकाणी व्हायला लागतं आणि त्याची एकसंत गती कमी होते. म्हणूनच आपले जे आपल्या मनामध्ये असलेले जे काही प्रवाह आहेत, आपलं मन या ठिकाणी लावलंय, त्या ठिकाणी लावलंय, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये लावलंय, एखाद्या ठिकाणी घरी लावलंय, एखाद्या आरोग्यावर लागतंय, फायनान्शियल ट्रबलवर लावलंय. जसं की आहे ना, इन्फर्टिलिटी मध्ये खूप सारा पैसा खर्च होतो आणि ह्याचंही आपल्या मनावरती प्रेशर येत राहतं, दबाव येत राहतं आणि ह्याच्यामुळं आपण स्वतःशी एकरूप पाहू शकत नाही. आपण स्वतःशी एकसंत होऊ शकत नाही, ट्यून होऊ शकत नाही आणि ह्या स्वतःशी ट्यून करण्याचं काम हे योगा करतं. आणि ह्या योगाच्या स्थितीला जाण्यासाठी जसं मी म्हटलं की मनाला नियंत्रित करणे ही प्रथम चिकित्सा राहते की आपण ट्रेन करतो. मग मनाला ट्रेन कसं करू शकतो, तर ह्याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन किंवा ध्यान आपल्याला मदत करतं. जे काही माझं मन ज्या ज्या ठिकाणी भरकटलेलं आहे त्या सगळ्या भरकटलेल्या ठिकाणी असणाऱ्या मनाला कट करतं आणि माझं मन माझ्या हृदयात असणाऱ्या परमेश्वराशी किंवा माझ्या हृदयाशी एकरूप व्हायला मला मदत करतं. ज्या वेळेला मी ह्या एकरूप अवस्थेतून व्यक्त होते, जीवन जगते, त्यावेळेला माझं जीवन परिपूर्ण बनतं, कोणताही त्याच्यामध्ये अडथळा क्रिएट होत नाही. म्हणून आपण एक काही वेळ हा प्रयोग करून बघणार आहे की रिलॅक्सेशन आणि मेडिटेशन केल्यानं आपलं मन त्या योगाच्या मूळ स्थितीमधला काही अंश आपण अनुभवू शकतो का, किंवा काही अंश आपल्या हृदयात आपण स्वतःशी एकरूप होऊ शकतो का, जे आपण ऍक्च्युली योगा म्हणतोय ते. तर आपलं सतत मन बाहेर सगळ्या गोष्टींकडे जात राहतं. तर योगा म्हणजे बाहेर न जाणे, तर ह्या बाहेर जाणाऱ्या मनाला कट करणे आणि आपल्या आत असणाऱ्या एकरूप असणाऱ्या हृदयाशी एकरूप होणे म्हणजे योगा. आणि हे आपण करून बघणार आहे एक प्रयोग. आणि ह्या प्रयोगामध्ये आपल्याला किती सक्सेस येतं ही पुढची गोष्ट आहे, पण आपल्याला कसं वाटतं हा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आपल्याला गाईड करेल आपल्याला पुढे जाण्यासाठी. किंवा आपली ट्रीटमेंट जी काही आपण घेत आहोत दुर्वांकूरमध्ये ती सोपी करण्यासाठी मला माझी आंतरिक स्थिती कशी मदत करते हे मॅजिक आपल्याला कळायला सुरू होणार आहे. कदाचित आपल्या आंतरिक अवस्थेमुळं अजूनही आपण इनफर्टिलिटी मध्ये राहत असू, असंही असू शकते. म्हणून एखादं गुड फर्टिलिटी कंडिशन आपल्या आतमध्ये निर्माण होण्यासाठी, फर्टाईल वोम राहण्यासाठी आपल्याला आपल्या हृदयामध्ये तशी पोकळी, तशी शुद्धता, तशी पवित्रता आपल्या आतमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तो प्रयोग आता आपण काही वेळ करून बघणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना मला विनंती आहे की आपण जिथे कुठे असाल तिथे 2 मिनिट आपण ध्यान करण्याचा प्रयत्न करूया किंवा जे ऍक्च्युली योगा सांगितलेला आहे तो एक्सपिरियन्स करण्याचा, अनुभव घेण्याचा एक छोटासा प्रयोग करूया, ज्याच्यातून आपल्या मनाला थोडंफार तरी शांत अवस्था मिळाली तर असं समजूया की त्या योगामधला एक तुकडा किंवा एक कण आपण अनुभवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर एकदम आरामदायक स्थितीत बसूया. खोल श्वास घेऊया आणि खोल श्वास सोडूया. मनावरील सर्व तणाव, दबाव झटकून टाकूया. भरकटलेल्या मनाला आपल्या हृदयाकडे वळूया. आधी आपण रिलॅक्सेशन करूया. असा विचार करूया की जमिनीतून आरोग्यदायी ऊर्जा माझ्या तळव्यांमध्ये प्रवेश करत आहे.
आणि माझ्या पायाच्या तळव्यांमध्ये साठलेला सगळा तणाव हळुवारपणे काढून टाकत आहे. पायाची तळवे एकदम रिलॅक्स झालेली आहेत. आरोग्यदायी ऊर्जा पायाच्या घोट्यामध्ये प्रवेश करत आहे. आणि घोट्यात साठलेला तणाव काढून टाकत आहे. पायाच्या घोट्यातील सगळा तणाव निघून जात आहे. हळूहळू आरोग्यदायी ऊर्जा पायाच्या पिंढऱ्यांमध्ये प्रवेश करत आहे. दोन्ही पाय मोकळे होत आहेत. तणावरहित होत आहेत. आरोग्यदायी ऊर्जा गुडघ्यामध्ये प्रवेश करत आहे. गुडघ्यातील सगळा तणाव काढून टाकत आहे. दोन्ही पायाचे गुडघे अतिशय हलके होत आहेत. फील करा की तुमच्या पायातील सगळा तणाव निघून जात आहे. आरोग्यदायी ऊर्जा दोन्ही मांड्यांमध्ये प्रवेश करत आहे. दोन्ही मांड्यांना एकदम रिलॅक्स करत आहे. हळूहळू ही ऊर्जा माझा सीटचा भाग आणि पोटाचा भाग यांना एकदम रिलॅक्स करत आहे. पोटाचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स झालेले आहेत. आरोग्यदायी ऊर्जा पाठीच्या खालच्या भागातून वर पसरत येत आहे. संपूर्ण पाठ मोकळी होत आहे. सगळा ताण निघून जात आहे. आरोग्यदायी ऊर्जा माझ्या छातीमध्ये प्रवेश करत आहे. छातीमध्ये असलेला तणाव काढून टाकत आहे. आता ती ऊर्जा माझ्या दोन्ही खांद्यांमध्ये प्रवेश करत आहे. खांदे एकदम ढिले झालेले आहेत. सगळा तणाव निघून जात आहे. आरोग्यदायी ऊर्जा दोन्ही हातांच्या बोटापर्यंत वाहत आहे. आणि हातातील सगळा तणाव काढून टाकत आहे.
आता ती ऊर्जा मानेकडे वळत आहे. जखडलेली मान ढिली करत आहे. चेहऱ्याच्या दिशेने ती ऊर्जा पूर्ण जात आहे. आपल्या चेहऱ्याचे सगळे मसल्स एकदम रिलॅक्स होत आहेत. ओठ, गाल, डोळे, नाक, कपाळ, कान आणि डोके यातला सगळा तणाव निघून जात आहे. डोके अतिशय हलके होत आहे. आता ती ऊर्जा आपल्या गर्भाशयातील पूर्ण स्नायूंना रिलॅक्स करत आहे असाही विचार करा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीरात जो काही तणाव आहे, जो काही दबाव आहे, भीती आहे, नैराश्य आहे, ते सर्व काही निघून जात आहे. आणि सर्व स्नायू अतिशय रिलॅक्स होत आहेत असा विचार करा. आपल्या मनाला आपल्या हृदयाकडे घेऊन जाऊया, जिथे परमेश्वराचे निवासस्थान आहे. असा विचार करूया की आपले मन ईश्वराशी एकरूप होत आहे. आपल्या हृदयात बुडून जात आहे. काही वेळ आपल्या हृदयात बुडून जाण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. प्लीज स्टार्ट मेडिटेशन. दॅट्स ऑल. अतिशय हळुवारपणे
आपल्या आंतरिक अवस्थेचे निरीक्षण करा. आपल्या हृदयात काय जाणवते ह्याचा अनुभव घ्या. ही शांत अवस्था आजूबाजूला पसरत आहे असा विचार करा. ठीक आहे. तर आपण फक्त एक 5च मिनिटं स्वतःशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे स्वतःशी कनेक्ट करणे म्हणजेच योगा किंवा योग असे आपण म्हणतो. ज्याच्यामध्ये आपल्या मनावरचं जे काही ओझं आहे ते सर्व ओझं आपण काढून टाकतो आणि आपल्या मनाला एकसंध स्वतःशी करतो आणि अशा स्थितीमध्येच ऍक्च्युली कर्म करण्यात कौशल्य निर्माण होते. तर ज्यांना खऱ्या अर्थानं मेडिटेशन शिकायचं आहे किंवा आपल्याशी जोडून 3 दिवस स्वतःच्या मानसिक तणावातून दूर होऊन स्वतःच्या मनाला उन्नत करण्याचा ज्यांना आवड आहे अशा लोकांसाठी आपण 3 दिवस कार्यक्रम पुढच्या आठवड्यात घेणार आहोत. ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा आणि खऱ्या अर्थानं योग करायला लागूया. म्हणजे अशा स्वतःशी एकरूप असलेल्या अवस्थेत ज्या वेळेला आपण कुठलंही काम करू, मग ते योगासन असेल, प्राणायाम असेल, कुणाशी कुठलंही काम असेल, श्वास घेणं असेल, बघणं असेल, विचार करणं असेल, हे सर्व काम आपलं कौशल्यच बनून जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ध्यान करणे हे फार गरजेचं आहे आणि ही आपली गरज आहे. आणि म्हणून आपण आजचा सेशन कन्क्लूड करूया की आपल्या ट्रीटमेंट सोपं करण्यासाठी आपल्याला योगा म्हणजे ध्यानातून प्रत्येक गोष्ट करता यावी म्हणून आपल्याला ध्यान शिकणं गरजेचं आहे. ध्यानातून आपण मग आसन शिकणार आहे, प्राणायाम शिकणार आहे, सगळं शिकणार आहे. पण स्वतःशी पहिल्यांदा एकरूप व्हायला शिकणार आहे आणि मग बाकीच्या गोष्टी आपण शिकणार आहे. आणि ह्यातून आपली ट्रीटमेंट ही सोपी होणार आहे. आपल्याला फर्टाईल राहण्यासाठी सुद्धा आपल्या आत चांगली अवस्था निर्माण होणार आहे. तर ज्यांना हे आपल्याला 3 दिवस बेसिक शिकणं गरजेचं आहे की ध्यान म्हणजे काय, ध्यान कसं करायला हवं, किती वेळ करायला हवं आणि आपल्या हृदयावरच का करायला हवं, तर हे सगळं आपल्याला शिकण्यासाठी 3 दिवस भेटायला लागेल. त्याच्याशिवाय काय एका भेटीत होणारं काम नाहीये. तर आपण 3 दिवस ज्यांना पुढे कंटिन्यू करायचं आहे, शिकायचं आहे, ते आपण घेऊया. त्यांचे कॉन्टॅक्ट तुम्ही द्या. आत्ता कोणाला शंका असेल, काही प्रश्न असेल तर ते 5 मिनिटं घेऊया आणि आजचं सेशन आपण कन्क्लूड करूया. तर कुणाला काही शंका आहे किंवा कुणाला अजूनही असं वाटतं किंवा योगाबद्दल काही जाणून घ्यायचं आहे किंवा आजचा सेशन कसा झाला, अजून चांगला असायला हवा, असं काहीही तुम्ही मार्गदर्शन करू शकता. असं काही नाही. सगळे आहात ना? कोमल सिस्टर. हॅलो. हा बोला. मॅडम, हे 3 दिवस जे क्लास होणार आहे जे योगाची, ते फ्री आहे की पेड आहे? हो हो, इट इज अ कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. त्याचं कसलंही तुमच्याकडनं हे घेतलं जाणार नाही, फीज वगैरे काही नाही. हे ओके. आपण 3 आणि दिवस टायमिंग काय राहणार? टायमिंग तुम्हाला आम्ही पाठवू ना, आपल्या ग्रुपवरती सर्क्युलेट करू टाइम शेड्यूल. पण ओके. दररोज 1 तास असेल, ज्याच्यातून आपण 3 दिवस फक्त शिकणार आहे की स्वतःशी कनेक्ट कसं व्हायचं. ओके. की मला ठीक. आता स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे, माझ्या ती इच्छा आहे. पण कनेक्ट होताना येणारे अडथळे म्हणजे मला डोळे बंद केले की असंख्य विचार येतात आणि मी स्वतःशीच एकरूप होत नाही. मग हे असंख्य विचारांना आपण हाताळायचं कसं, हे पण आपल्याला शिकणं समजणं गरजेचं आहे, हे ना. आणि हे ज्या वेळेला आपण शिकू ना त्यावेळेला आपण त्याची मास्टरी मिळवणार आहे.
की मला माझ्या आतमध्ये मी आता स्वतःशी एकरूप व्हायला शिकलेली आहे. हे 3 दिवस ओके. आपण सर्क्युलेट करू. तुम्हाला टायमिंग, शेड्यूल आणि त्यानुसार तुम्ही आपण ऑनलाईन घेणार आहे आणि हे पूर्णपणे फ्री आहे. ओके मॅडम. थँक यू. हो. आजचा अनुभव कसा वाटला तुम्हाला? काय एक 5च मिनिटं आपण कनेक्ट केलं स्वतःशी. पण थोडंफार कनेक्ट होता आलं का? किंवा काय असं? छान वाटलं मॅडम आज ध्यान करून. अरे, बरं आहे का? हो हो. आज बरंच सेलिब्रेशन चाललंय योगा डे. हा मग आज योगा डे जरा करू म्हटलं. म्हणजे जरा आज नाही करत, 6 महिन्यापासून रेग्युलर करते मी. ओके. आज बरं वाटलं का? हो हो. आता ओके. मेडिटेशन केलं तर छान वाटलं. छान वाटलं ना? हो हो. थोडंसं मी म्हणते 1 सेकंदासाठी जरी हलकं वाटलं ना, तर आपण हम्म. 24 तासामध्ये 1 सेकंद हलकं होतोय. ही खूप हो मोठी हो. गोष्ट आहे. हे खूप मोठं बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतंय, की आपल्या आतमध्ये तो हलकेपणा आपल्याला जाणवतो. हम्म. हं. तर भेटू आपण 3 दिवस. बऱ्यापैकी आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना आपण खूप छान पद्धतीनं एज्युकेट करू आणि घेऊ आपण. चालेल चालेल. चालेल. ओके. ठीक आहे. तर आजच्या सेशनला सगळे अटेंड केले. सगळ्यांनी आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिलात, मला दिलात आणि पेशन्सली मला सगळ्यांनी ऐकून घेतलं. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे अगदी हृदयापासून आभार मानते. धन्यवाद. आणि ज्यांना कंटिन्यू करायचं आहे त्यांनी कृपया कॉन्टॅक्ट करा. आपण छान पद्धतीने सेशन्स घेऊ आणि स्वतःला उन्नत करू. आपल्या स्वतःला पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत करू एकमेकांना. याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाहीये. त्यामुळे राहू. ओके. बाय.